दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील विंचूर भरवस फाटा दरम्यान आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 30 वर्ष महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार सोनाली किरण चौधरी असे मृत महिलेचे नाव असून त्या भरवस फाटा येथील रहिवासी होत्या. त्या आपल्या दुचाकीवरून विंचूरच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सोनाली चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर दोषी वाहन चालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. तसेच या परिसरात वाहतूक सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.